नववर्षाच्या सेलिब्रेशनची तयारी होत असतानाच राज्य उत्पादन शुल्क विभाग सुद्धा अलर्ट मोडवरती दिसतंय। गोवा बनावटीची अवैध दारू तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत। मुंबई गोवा महामार्गावरती राज्य उत्पादन विभागाकडून तपासणी नाके उभारण्यात आले। तपासणी पथकामध्ये 18 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। गोव्याकडून येणाऱ्या दारूच्या साठ्यावरती या मोहिमेमध्ये विशेष लक्ष ठेवलं जाईल। नववर्षाच्या पार्श्वभूमीवर आता राज्य उत्पादन शुल्क अलर्ट मोडवर आलेला आहे। गोवा बनावटीची दारू ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत असते आणि त्यावर निर्बंध लादण्यासाठी आता अंकुश ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क आता पूर्णपणे सज्ज झाल्याचे दिसतंय। गोवा बनावटीच्या या अवैध दारूची तस्करी रोखण्यासाठी आता एक्साइज विभाग हा विशेष प्रयत्न करतोय। मुंबई गोवा महामार्गावर राज्य उत्पादन विभागाचे हे तपासणी नाके आहेत आणि या तपासणी नाक्यावर अतिशय काटेकोर पद्धतीने या ठिकाणी चेकिंग केली जाते। या पथकामध्ये जवळपास पाहिलं तर 18 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। गोव्याकडून येणाऱ्या दारूच्या साठ्यावर विशेष लक्ष ठेवण्यासाठी ही गस्त ठेवली जाते। त्या पद्धतीनं वाहनांची देखील कसून चौकशी केली जाते। गोवा बनावटीच्या दारूची तस्करी जिल्ह्यात रोखण्यापासून आता राज्य उत्पादन शुल्क पूर्णपणे ऍक्टिव्ह मोड मध्ये आलेले दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।